नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुन आणि सायलीसमोर तन्वीचं खरं सत्य आलेलं आहे. तर इथे आता चैतन्य सायलीला म्हणत असतो, तुम्ही ना तन्वीविरुद्ध जे काही पुरावे जमा करताय ह्यावरून संशय तर तिला आला नसेल ना काही. तर सायली म्हणते, हो, तन्वीला आपल्याबद्दल संशय आला आहे, म्हणून तर तिने अर्जुनाने मला मारण्याचा प्लॅन केला होता. चैतन्य म्हणतो, काय? तर ती म्हणते, हो, अर्जुनला आणि मला मारण्याचा तन्वीनेच प्लॅन केला होता. एवढंच नाही तर माझ्या पाय भाजवण्यापर्यंत तिची मजल केलेली आहे, पण आता नाही. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे हॉलमध्ये येतात. तिथे तन्वीसुद्धा असते. तेव्हा अर्जुन सायली तन्वीला म्हणतात, आजपर्यंत तू अनेकेना पाठीमागून वार केलेत आणि तुझा प्रत्येक एक वार हा फेल गेलेला आहे, पण आता असं होणार नाही. आता आम्ही तुझ्या वाराला बरोबर उत्तर देणार. तर तन्वी म्हणते, तुम्ही काय उत्तर देणार? तुम्हाला काय वाटतंय, माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून दुसरा प्लॅन होणार नाही का? दुसरा प्लॅन मी असा करणार आहे ना की त्यामध्ये तुमचं आयुष्यच बरबाद होऊन जाईल. सायली म्हणते, आता ते दिवस गेले. आजपासून आता आमची वेळ चालू आहे. असे काही आम्ही तुझ्यावरती आता वार करणार आहोत ना की तुझ्या पायाखालची जमीनच हलेल. अर्जुन म्हणतो, एवढंच नाही